वर्षाची पहिली एकादशी चांगल्या पद्धतीने जरा फॉलो करा बरं का. आणि उद्या सकाळी ऑलमोस्ट 7 ते 10 दरम्यान तुम्हाला काय करायचंय? ठीक आहे ना, फास्ट ब्रेक करायचं आहे. पाहुणे आलेत बरं का. हा, स्वागत करा पाहुण्यांचं. ठीक आहे, चलो. आता आपण टॉपिक कंटिन्यू करून घेऊया. हार्डली तुम्हाला जर डिस्कस करायचं म्हटलं तर कालच्या लेक्चरमध्ये आपण दोन टाईपचे बेसिकली काय केले की डिसीजेस कव्हर केले होते, राईट? पहिला कोणता बघितला? बॅक्टेरियल. व्हायरल बघितला नाही? बघितला. ओके, त्या क्लासमध्ये झाला असेल. आज आपण इथं घेऊन टाकूया, नो इश्यू. बघा काय असणार आहे, खूप सिम्पल आहे, जास्त काही डिफिकल्ट नाहीये. मेनली मेन्शन करायचं म्हणतं तर लास्ट लेक्चरला आपण जो बॅक्टेरियल डिसीज, बरं बॅक्टेरियल डिसीज मधला कोणता डिसीज उरलाय का? सगळे झालेत अकॉर्डिंग टू द एनसीईआरटी, राईट ना? आणि देन त्यानंतर काही डिसीज, डिप्टेरिया, त्यानंतर काय असणार बघा तुम्हाला त्याच्यामध्ये? प्लेग असणार आहे, राईट ना? इव्हन टिटॅनस आपण मेन डिस्कस करतोय, ते सगळे त्याच्यामध्ये आपण काय केलं की कव्हर करून घेतले. त्यामुळे काय आता एवढा जास्त इश्यू नाही होणार आहे. इन केस जर का क्वेश्चन एक्झामला जर आलाच तर आरामात तुम्ही त्याला काय करू शकता की सॉल्व्ह करू शकता. यो यो यो, राईट. चलो, काय प्रॉब्लेम नाही, येतोच कंटिन्यू आपण करून घेऊया. ओके, बघा नाव नेक्स्ट कॅटेगरी. आता तुमचं सिम्पल मी तुम्हाला काय सांगतो बघा, ते फॉलो करा. अर्लियर केसमध्ये आपण काय केलं होतं की जो कॉलम असे बनवून टाकले होते, राईट ना? त्या कॉलम मध्ये वरती आपण हेडिंग काय टाकलेलं? बॅक्टेरियल डिसीजेस, राईट? त्यानंतर 1 to बेसिकली ऑलमोस्ट 6 पर्यंत तुम्ही काय केलं की डिसीजेस कव्हर करून टाकले. आता इथे लाईन मारून टाका आणि बेसिकली इथं नवीन हेडिंग टाकून द्या, व्हायरल डिसीजेस और व्हायरल इन्फेक्शन और बॅक्टेरियल इन्फेक्शन. आणि त्या कॅटेगरीच्या अंडर आता व्हायरल इन्फेक्शनचेच आपण मोस्टली काय करणारे डिसीजेस डिस्कस करणार आहोत, राईट ना? खूप इंटरेस्टिंग आहेत, खूप सिम्पल फॉर्म मध्ये तुम्हाला यांच्यामध्ये कव्हर करून देईन. एक एनसीआरटीने बेसिकली काय केलं माहिती का, इथे कॉमन डिसीज मध्ये मेनली मेन्शन केलंय, बट एनसीआरटी अजून एक डिसीज सांगते, कोणता? एड्स, राईट ना? एड्स पण व्हायरल डिसीज आहे, बट त्याची कशी एक लाईफ सायकल आहे, आणि ती लाईफ सायकल तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करायचं. सो मी तुम्हाला काय करेन की ती सेपरेटली टीचिंग करेन, क्लॅरिटी होऊन जाईल. समजतंय? सो आता इकडे काय करायचं, चांगलं फोकस करा बघा, इझिली तुम्हाला सगळे टॉपिक कव्हर होऊन जातील. आता हा एक असा डिसीज आहे की ऍक्च्युअल मध्ये कधी ना कधी तरी वर्षभरात तुम्हाला होताना बघायलाच भेटणार आहे, राईट ना? 2024 मध्ये झाला, 25 मध्ये काय सर्दी झाली नाही? हा, काही जणांना वर्षभर असते, बरोबर आहे. बट काही जणांना बेसिकली काय म्हणायचं आहे की आठवड्यात म्हणजे वर्षभरात 1-2 वेळा तरी सर्दी होताना बघायला भेटणार आहे. आता सर्दी होण्याचं, कॉमन कोल्ड होण्याचं मेन रिझन जर डिस्कस करायचं म्हटलं तर व्हायरस जो रिस्पॉन्सिबल असणार आहे तो कोण असणार आहे? रायनो व्हायरस. काय असणार आहे? रायनो व्हायरस. बघा मी तुम्हाला यांच्यामध्ये कॅटेगरी सांगितली. रेट्रो व्हायरस नावाची बेसिकली ग्रुप असतो, आणि त्या रेट्रो व्हायरसच्या अंडर काय असणार आहे? रायनो व्हायरस नावाचा बेसिकली काय असणार आहे? वन ऑफ सच काय असणार? ग्रुप ऑफ व्हायरसेस मेनली मेन्शन करून दिले, रायनो व्हायरस, रेट्रो व्हायरस, राईट ना? तर याच्यामध्ये हा रायनो व्हायरसचा एक ग्रुप मेनली मेन्शन करून दिले. रेट्रो व्हायरस तुम्हाला काय मेनली मेन्शन केलेलं एड्स बद्दल? बघा, ऐकून घ्या, ऐकून घ्या, माझं म्हणणं काय पहिल्यांदा नीट समजून घ्या. इन जनरल मध्ये जसं तुम्ही पर्टिक्युलरली काय करता बघा, प्लांट्सला, अॅनिमल्सला काय करताय का सेपरेट सेपरेट फायलम मध्ये, डिव्हिजन मध्ये काय करता, ग्रुप करून ठेवता. जस्ट लाईक आपण मॅमल्स घेतले तर त्यांचा एक ग्रुप झाला, एव्स घेतले, रेप्टाइल्स घेतले, मॅमल्स घेतले, राईट ना? त्याच्यामध्ये अँपिबियन्स घेतले तर त्यांचा एक ग्रुप बनतोय. सिमिलर केसमध्ये व्हायरसचा एक ग्रुप बनताना बघायला भेटणार आहे. त्यांचं प्रॉपर काय क्लासिफिकेशन आहे, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये सेपरेटली तुम्हाला व्हायरसचं कोणतं क्लासिफिकेशन दिले का रे? नाही दिलेलं. तुम्हाला बेसिकली काय केलं? प्लांटचं केलं, बॅक्टेरियाचं केलं, फंजायचं केलेलं आहे, अॅनिमलचं केलेलं आहे, आणि एक बेसिकली राहिला प्रोटिस्टचं बेसिकली होताना बघायला म्हणजे प्रोटोझोल ऑर्गॅनिझमचं केलेलं आहे, बट व्हायरसचं कुठे केलेलंच नाही. बिकॉज याच्यामध्ये कन्फ्युजन आहे की हा लिव्हिंग आहे का नॉन लिव्हिंग आहे, राईट ना? ऑर्गॅनिझम बॉडीमध्ये आला तर लिव्हिंग, ऑर्गॅनिझम बॉडीच्या बाहेर असेल तर नॉन लिव्हिंग, राईट ना? अशी ड्युएलिटी क्रिएट करतोय. सिमिलर केसमध्ये अजून एक ऑर्गॅनिझम आहे की जो अशी ड्युएलिटी करतोय, बट त्याला ऍक्च्युअली एका कॅटेगरीमध्ये टाकून दिलेलं आहे. एक असा ऑर्गॅनिझम आहे की जो अशी ड्युएलिटी क्रिएट करतो अकॉर्डिंग टू द हॅबिटाईट, बट त्याला तुम्ही कॅटेगराईज करून टाकलेला आहे. आह, तो तर पहिल्यापासूनच आहे. बर, फूड प्रोडक्शनच्या कन्सर्न मध्ये, फूड प्रोडक्शन करण्याच्या कन्सर्न मध्ये आहे. फेवरेबल कंडिशन झाली तर फूड बनवतो, फेवरेबल कंडिशन नाही झाली तर फूड नाही बनवते. आम्ही बा म्हणणाऱ्यांनो, हरे कृष्णा. ठीक आहे, आर कोण आहे? युगली नाही ना? केलं ना त्याला बेसिकली क्लासिफिकेशन. ऍक्च्युअल मध्ये बैठे तर याचं क्लासिफिकेशन अंडरस्टँड होत नाही. समटाइम बेसिकली हेट्रोट्रॉप्स आणि समटाइम बेसिकली ऑटोट्रॉप्स. सो या केसमध्ये जर क्लासिफिकेशन झालं, पण व्हायरस तसं नाही झालं. सो व्हायरसचे एक ग्रुप बनवून टाकले. पहिला ग्रुप कोणता बघायला भेटणार आहे? रायनो व्हायरस. इथे एक रिप्रेझेंट वन ऑफ काय असणार सच ग्रुप बेसिकली मेनली मेन्शन करून दिलेले आहेत, राईट ना? जे काही ग्रुप्स असणार आहेत त्यांच्यामध्ये रायनो व्हायरस बद्दल डिस्कस केलेत. रेट्रो व्हायरसचे बेसिकली काय असणार आहे? ग्रुप येणार आहे, त्यांच्या अंडर बेसिकली सगळे व्हायरसेस येताना बघायला भेटणार आहेत. सो माझं सिम्पल सध्या क्वेश्चन आहे, तुम्हाला क्वेश्चन जर विचारला गेला, सो कॉमन कोल्ड इज कॉज्ड बाय द बेसिकली तुम्हाला आन्सर काय पाहिजे? पॉझिटिव्ह एजंट,
रायनो व्हायरस, बस बाकी काय नाही. तुम्हाला कोणी बेसिकली तिथले ग्रुप्स कोणते आहेत, काय कसं कोणी डिटेलमध्ये टीचिंग करत नाही, कोणी सांगत नाही. तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड मी सांगतो, ते फॉलो फक्त करा. तुम्हाला कॉमन व्हायरस, कॉमन जर का डिसीज, कॉमन कोल्ड जर विचारला गेला राईट ना, तर या केसमध्ये तुम्हाला आन्सरिंग फक्त काय करायचं, रायनो व्हायरस. आता बघा, या केसमध्ये तुम्ही खूप सारे एक्सपिरियन्स केलेत सिम्पटम्स, ते सध्या बेसिकली इन्क्लूड करून टाकलेत. बरं, आपण इन जनरल मध्ये तुम्ही जे एक्सपिरियन्स केले ते सांगूया. काय काय होते सांगा. अरे कॉमन कोल्ड, सर्दी झाल्यानंतर तुम्हाला काय फिलिंग येतं? हा, हा, शिंका कंटिन्यू चालवणार. देन थ्रोट इन्फेक्शन, घसा एकदम बसल्यासारखं वाटतंय राईट ना, काहीतरी गिळताना वगैरे दुखताना बेसिकली त्रास होतोय. अजून हा, फिवर येताना बघायला भेटणार आहे, डोळ्यातनं पाणी येताना बघायला भेटणार आहे राईट ना. देन हा, नाकातनं बेसिकली धारा चालू असणार आहेत, सुरसुऱ्या चालू असणार आहेत राईट ना. सगळा क्लास गपचूप बेसिकली सेल्फ स्टडी चाललाय, बट या बाईचा याने काहीतरी बाईचा गावाचा राईट ना, अशी कंडिशन क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. हा, फर्दर अजून काय? बस इकडे लक्ष दे. बर, पुढे अजून हेडेक होताना बघायला भेटणार आहे राईट ना. एकदम लिटरली म्हणजे अशी सर्दी सिव्हिअर केसमध्ये जर झाली तर तुम्हाला माहिती आहे की बाबा काय राईट ना, कंजेशन ऑफ नोज बेसिकली होताना बघायला भेटणार आहे. सकाळ सकाळ उठल्यानंतर म्हणजे श्वास घेताना इन्स्पिरेशन करताना त्रास होताना बघायला भेटणार आहे, जोपर्यंत सगळं मटेरियल बाहेर येत नाही तोपर्यंत. हा, हा, असं करायचं वर खाली बेसिकली झोपताना पण होतं ना. सो बघा, अशा केसेस तुम्ही सगळ्यांनी एक्सपिरियन्स केले, त्याच डिसीजला इथे सांगितलेत. सो किती प्रॅक्टिकल डिसीजेस मेनली मेन्शन करून टाकलेत. बघा काय काय बेसिकली दिलेत. इनफॅक्ट काय असणार आहे, नोज अँड रेस्पिरेटरी सिस्टम बेसिकली याच्यामध्ये काय असणार आहे, अफेक्टेड होताना बघायला, इन्फेक्ट होताना बघायला भेटणार. कोण असणार, नोज आणि बेसिकली रेस्पिरेटरी सिस्टम. काय होत नाही बाळांनो, लंग्स. अंडरस्टँड होतोय. क्वेश्चन जर का स्टेटमेंट उलटा फिरवला, विषय संपला. आता नीट समजून घ्या. नेझल सिस्टम जे असणार आहे आपली राईट ना, नेझल पॅसेज आपण घेतलेलं, वेस्टिब्युलर रिजन आपण डिस्कस केला, देन नेझो फॅरेन्स, देन काय असणार तुमचा हा येस फॅरेन्स, देन ट्रकिया वगैरे चालू होताना बघायला भेटणार आहेत. पॉईंट इथं समजून घ्या की कॉमन हा जो कोल्ड बघायला भेटणार, कॉमन कोल्ड जो असणार हा डिसीज, इट्स अन अप्पर रेस्पिरेटरी डिसीज, नॉट अन लोअर रेस्पिरेटरी डिसीज. लोअर रेस्पिरेटरी डिसीज मध्ये आपण एक डिसीज आता डिस्कस केला होता, कोणता? एम्फेसिमा झाला, ठीक आहे. अस्थमा झाला, रिसेंटली स्टडी केला रे. अरे निमोनिया ना, निमोनिया इज अ डिसीज ऑफ व्हॉट, टार्गेट ऑर्गन कोण आहे, लंग्स, त्याच्यामध्ये स्पेशली. सो ऑब्विसली बघा, कॅटेगराईज असं करून टाका राईट ना. बर, एनी अदर डिसीज ऑफ अप्पर रेस्पिरेटरी डिसीज, अप्पर रेस्पिरेटरी सिस्टमचा कॉमन कोल्ड तुम्ही सांगितलं, मी तुम्हाला एक सांगितलेला रायनायटिस, दिस इज राईट आन्सर राईट ना. नोज मध्ये ज्यावेळी इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे, स्वेलिंग होताना बघायला भेटणार आहे, इन्फ्लामेशन येते, दिस इज नथिंग बट रायनायटिस. आता हा टॉपिक पण इव्हन तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. बट अस्थमा, निमोनिया घ्या राईट ना, दिस आर दी व्हॉट, लोअर रेस्पिरेटरी डिसीज. करोना लोअर रेस्पिरेटरी डिसीज आहे बाळांनो, समजून घ्या. कोरोनामध्ये बेसिकली झालेले इन्स्पिरेशन एक्सपिरेशन करण्यासाठी पर्सनला डिफिकल्टी क्रिएट व्हायची राईट ना. सो व्हायरस इंटरनल लेवलला काय असणार, तुम्हाला इन्फेक्शन कॉज करताना बघायला भेटत होता. लंग्स बेसिकली काय होते, कोलॅप्स होतात. आणि त्यानंतर पर्सनला काय लावावं लागत होतं, व्हेंटिलेटर्स. अरे बघितले का नाही तुम्ही, व्हेंटिलेटर्स काय असतात, ऑक्सिजनचे गॅस सिलेंडर असताना बघायला भेटणार राईट ना. आता ती कंडिशन याच्यामध्ये काय केलं की मेनली इन्क्लूड करून दिलेले आहेत. फर्दर आता याच्यामधले काय बेसिकली कॉमन जे तुम्हाला सिम्टम्स बघायला भेटणार आहेत, तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता. कंजेशन ऑफ काय असणार, नोज होताना बघायला भेटणार, नेझल कॅव्हिटी कंजेशन, पूर्णपणे स्मेल किंवा पर्टिक्युलर काय असणार मेनली मेन्शन करू शकतो. श्वास घेण्यासाठी डिफिकल्टी येणार आहे. डिस्चार्ज और कसं, सोर थ्रोट. आता सोरचं मिनिंग लास्ट टाइम पोडी येणं. बघा आपण पर्टिक्युलरली एसटीआय मध्ये पण सोर राईट ना, सोर बेसिकली काय असणार आहे, तुम्हाला यांच्यामध्ये जॅनिटरी रिजन मध्ये बघायला भेटत होते. काय असणार, छोटे छोटे बेसिकली रेड कलरचे स्पॉट येताना बघायला भेटणार आहेत. आणि तुम्ही जर का प्रॉपर जर सर्दीच्या केसमध्ये जर पाहिलं असेल तर ऑब्झर्व करू शकता, आपल्या थ्रोट मध्ये काय असणार आहे, रेड कलरचे स्पॉट येतात राईट ना. सो थ्रोट मेनली मी त्याला आपण मेनली मेन्शन करून घेतो. हॉसनेस राईट ना, ठीक, हॉसनेस बेसिकली मेनली मेन्शन करून दिलेत. श्वास घेताना बेसिकली घुरघुर घुरघुर आवाज येताना बघायला भेटणार आहे. एक्सपिरियन्स केली का नाही कधी राईट ना. देन त्यानंतर काय असणार, कफ होताना बघायला, हेडॅक, वगैरे काय असणार, टायर्डनेस. लिटरली इतकी कंडिशन बेकार होती की ते सर्दीनं असं वाटतं की बापरे आता काय करायची इच्छाच नाही राहते राईट ना. हा, राईट ना, एवढं टायर्डनेस क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. सो ऑलमोस्ट किती दिवसांसाठी असणार, 3 to 7 days पर्यंत इन्क्लूड करून टाकलेले आहेत. सो एक कॉमन कॉमन बेसिकली कॅरेक्टरिस्टिक विच इज इझिली तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. बट प्रॉब्लेम काय माहितीये का, एनसीआरटी तुम्ही प्रॉपर त्याला रीड करता, मी वन टाइम एनसीआरटी तुम्हाला क्लिअर करून देत चाललोय. त्याला तुम्ही हायलाइट करा, फोकस करा. क्वेश्चन जर इनकरेक्ट करेक्ट इनकरेक्टची जर आली तर याच्यामध्येच फसवलं जातंय. एवढं सिम्पल आहे. पण असं वाटतं की अरे मी काय केलं, म्हणजे इतकं जर का एकदा केअरफुल जर एनसीआरटी वाचले असते तर डेफिनेटली सगळा टॉपिक माझा क्लिअर झाला असता. पदर काय सांगितलं बघा, आता इन्फेक्शन कसं बेसिकली पास होणार आहे राईट ना, म्हणजे काय असणार, ट्रान्समिशन रूट. ट्रान्समिशन रूट कोण असणार आहे, जो इन्फेक्टेड पर्सन आहे त्यानं जर का स्निझिंग केलं, तर स्निझिंग केल्यानंतर त्याच्या बेसिकली नोज मधून माउथ मधून काय बाहेर पडताना बघायला भेटणार आहे, एअर ड्रॉपलेट्स
राईट ना. तर एअर ड्रॉपलेट्स मध्येच ऑब्व्हियसली काय असणार आहे, तुमचे बेसिकली व्हायरसचे पार्टिकल्स येताना बघायला भेटणार आहेत. आता हा व्हायरस जर का एखाद्या पर्सनच्या राईट ना स्निझिंग मधून त्याच्याच कॉन्टॅक्ट मध्ये असेल, तो तिथे इनहेलेशन जर करत असेल, तर नॅचरली काय असणार आहे, पहिली केस म्हणजे काय असणार आहे, व्हायरस बॉडीमध्ये एंटर करताना बघायला भेटणार आहे. बट सायमल्टेनियसली जेव्हा आपण बेसिकली सर्दी वगैरे होत असते, नाकाला सारखा हात लावत असतो, राईट ना, सुरसुर्या चालू आपले असतात. सेकंड थिंग काय असणार आहे, की पर्टिक्युलरली जो क्लॉथ असणार आहे राईट ना, ज्यानं बेसिकली किंवा नॅपकिन जो असणार आहे, तो आपला बेसिकली सारखा सतत असणार आहे, आणि नॅपकिन बाजूला ठेवलाय, पेन हातात घेतलेला आहे, राईट ना. रायटिंग वगैरे सगळं चालू आहे एका साईडला, सुरसुर चालू, सुरसुर चालू, हे सगळं पुसायचं बेसिकली सगळं प्रोसेस चालू आहेत. आता इमॅजिन करा, इव्हन तुम्हाला तहान लागली तर त्याच हाताने तुम्ही बाटली उचलताय, राईट ना. या केसेसमध्ये जर का पर्टिक्युलरली तुम्ही अशा प्रकारे गोष्टी जर करत असाल, राईट ना, उचललं बेसिकली, पेन घेतला त्याला दिला, राईट ना, पाण्याची बाटली दुसऱ्याला दिली, नॅपकिन हात पुसायचा काय, घे ना माझच घे, घे असा जर दिला तर इमॅजिन करा, ट्रान्समिशन ऑफ काय असणारे रूट तुम्हाला मेनली मेन्शन करून दिलेले आहेत. काय असणार आहे, ड्रॉपलेट्स रिझल्टिंग फ्रॉम द काय असणार आहे, कफ और स्नीझिंग इन्फेक्टेड पर्सन इतर बाय काय असणार आहे, इनहेल डायरेक्टली. हा पहिला पॉईंट झाला. अरे अंडरस्टँड होते का काय सांगतोय ते. इनहेल होण्यासाठी पहिलं रिजन असणार आहे ट्रान्समिशनचं. सेकंड काय असणार आहे, ट्रान्समिटेड थ्रू द कंटॅमिनेट काय असणार ऑब्जेक्ट, जस्ट लाईक काय असणार आहे, पेन्स. क्लिअर करून देतोय. नेक बुक्स, देन दुधाचे कप्स, राईट ना, हे बघायला भेटणार तुम्हाला. फर्दर काय असणार आहे, डोर नॉब्स, राईट ना, सारखा बेसिकली हात उघडून बेसिकली म्हणजे हात लावून आपण बेसिकली ओपन करताना बघायला भेटणार आहे. और काय असणार आहे, कम्प्युटर काय असणार, कीबोर्ड्स बघायला भेटणार आहेत, राईट ना. एखादा पर्सन जर का सर्दी झाला, धाडधूड धाडधूड जर चालू असेल, हाय का, म्हणजे प्रॉपर वर्ड स्पीड वगैरे तुम्ही एम एस काय काय म्हणते जरा, MSCIT ना झालंय. हा केलंय केलंय सर केलंय. हा ना, मला माहितच होतं तुझं असंच करणार आहेस. देन माऊस असणार आहे, उंदीर बाबा नाही रे तेवालं, राईट ना. सो कॉज इन्फेक्शन इन काय असणार आहे, पर्टिक्युलर मेनली मेन्शन करून दिलंय, हेल्दी पर्सन मध्ये ट्रान्समिट होताना बघायला भेटणार आहे. सो दिज आर दी सम बेसिक इन्फेक्शन तुम्हाला इथे काय केलं की मेनली इन्क्लूड करून दिलेले आहेत. सो यांना काय करा की या वेळेनं तुम्ही थोडंसं आयडेंटिफाय करून घ्या. इथे आपण कॉमन कोल्ड बेसिकली कव्हर झालाय, बट इतकंच नाही, व्हायरसच्या अंडर अजून काही डिसीज येताना बघायला भेटणार आहेत. सो त्याच्यामध्ये कॉमन कोल्ड झाला. नाव सेकंड वन काय असणार आहे, चिकनगुनिया. आता मला काय म्हणायचं माहिती का, एनसीडी तुम्ही जर ओपन केलं ना थोडीशी बघा याच्यामध्ये, मी तुम्हाला याचा रेफरन्स देतो कुठं असणार आहे बघा. नाही, ट्रीटमेंटसाठी काय असणार, अँटीव्हायरल ड्रग्स आपण घेतो त्याच्यामध्ये. बर, पेज नंबर बघा 134, पेज नंबर 134, 134 पेज नंबर, तुझा पहिला पॅराग्राफ त्याच्या लास्ट बेसिकली कंटेंट मध्ये दिले बघा, डेंग्यू अँड चिकनगुनिया म्हणून दिलंय, राईट ना. तर डेंग्यू आणि चिकनगुनियासाठी हा तुमच्या सिलेबसचा कंटेंट आहे. न्यू एनसीटीच्या अकॉर्डिंगली किंवा न्यू एनटीएचा जो काय सिलेबस आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला टाकलं गेलेलं आहे. सो इंटेन्शनली त्याच्यामध्ये काय केलं, क्वेश्चन मी तुम्हाला म्हणजे काय कंटेंट देऊन टाकलेत. सो तुम्हाला फक्त काय देण्यात ठेवायचं आहे की जनरली हे जे स्पेसिफिकली काय असणारे डिसीज असणार आहेत, त्या डिसीजच्या कन्सर्न मध्ये तुम्हाला इतकं माहित असायला पाहिजे की पर्टिक्युलरली यांचे पॉझिटिव्ह एजंट कोणता असणार आहे, दॅट्स इट, राईट ना. सो चिकनगुनिया जर डिस्कस करायचं म्हटलं तर इथं एक स्पेसिफिक काय असणार आहे, तुमचा व्हायरस बघायला भेटणार आहे, चिकनगुनिया व्हायरस, राईट ना. त्याचं जेनेटिक मटेरियल पण माहिती असू द्यात, सिंगल स्टँडर्ड RNA यांना बघायला भेटणार आहे. ओके, ही बेसिक बेसिक इन्फॉर्मेशन आहे, थोडीशी जास्त काय नाही तुम्हाला करायची गरज, बट माहित असायला पाहिजे. नाव आता या केस डिसीजला जर का एका पर्सन मधून दुसऱ्या पर्सन मध्ये मला ट्रान्समिट जर करायचे असेल, राईट ना, ट्रान्समिट जर करायचं असेल, तर मला कोणाची गरज असणार आहे, एका वेक्टरची गरज असणार आहे. काय असणार आहे, वेक्टर. ओके ना. तर थोडंसं बेसिकली आपण काय करूया माहिती का, वेक्टरची डेफिनेशन काय असणार आहे ते अंडरस्टँड करून घ्या. जस्ट इमेजिन करा, इथे एक ऑब्जेक्ट असणार आहे, राईट ना, एक ऑब्जेक्ट असणार आहे. या ऑब्जेक्टला मला काय काय करायचं, प्लेस वरती बेसिकली काय करायचं की टाकून टाकायचं, राईट ना. तर हे टाकण्यासाठी जो मला बेसिक लागत असतो त्याचं नाव काय असणार आहे, वेक्टर बेसिकली आपण इथे मेनली मेन्शन करू शकतो. काय म्हणणार आहे, वेक्टर असणार आहे. आता सिंपल साधं तुम्हाला मेकॅनिझम सांगायचं म्हटलं तर बघा इथे क्लॅरिटी येऊन जाईल. जस्ट इमेजिन करा, तुमचं हॉस्टेल असणार आहे, तुमचं VSA असणार आहे, राईट ना. तुम्ही हॉस्टेल मधून काय करताय की VSA ला त्यांना बघायला भेटणार आहे, बट आणताय कोण, बस असणार आहे. तो सिंपल साधा क्वेश्चन मला सांगा, ऑब्जेक्ट कोण आहे, तुम्ही आहात. ऑब्जेक्ट म्हणजे कोण, तुम्ही झालात, राईट ना. देन त्यानंतर ना तुम्हाला पोहोचायचं आहे कुठं, VSA ला, म्हणजे ते प्लेस असणार आहे, आणि घेऊन येणार कोण असणार आहे, बस म्हणजे कोण झालं, वेक्टर. अरे अंडरस्टँड झालं का, इतकं सिंपल साधं वेक्टर. एक टाईपचा कोण असतो बाळा, कॅरियर येताना बघायला भेटणार, कोण असणार आहे, कॅरियर. कोणतरी कॅरी करतोय ना, ऑब्जेक्टला काय असणार आहे, कॅरी करणारा जो एक म्हणजे फॅक्टर आपण डिस्कस करणार, दिस इज नथिंग बट कोण असणार आहे, आपला हा वेक्टर, राईट ना. तर सिंपल साधी गोष्ट जर सांगायचं म्हटलं तर बघा, हा चिकनगुन्या जर डिसीज आपल्याला जर चेकआउट करायचा असेल तर यासाठी चिकनगुन्या व्हायरस हा कोण असणार, आपला ऑब्जेक्ट असणार आहे,
राईट ना, चिकनगुन्या काय झाला, व्हायरस झाला. प्लेस कुठे घेऊन जायचं त्याला, एका ह्युमन बेसिकली होस्ट मध्ये काय करायचं, याला घेऊन जायचंय. बट घेऊन जाण्यासाठी इथं पर्टिक्युलर जो वेक्टर असणार आहे, वेक्टर इज नथिंग बट काय असणार आहे, एक मॉस्किटो बघायला भेटणार आहे. कोण असणार आहे बाळांनो, मॉस्किटो. आणि त्या मॉस्किटोचं नाव कंपल्सरी माहित असायला पाहिजे, ऍडिस इजिप्ती. काय म्हणणार आहे, ऍडिस इजिप्ती. हा एक फिमेल मॉस्किटो आहे, माहित आहे ना. हा, कोण असणार आहे, हा, फिमेल मॉस्किटो. इतका डेंजरस असतो. चिकनगुन्या जर झाला तर माहित असायला पाहिजे की कशा प्रकारे बेसिकली आपल्याला मग डिफरंट डिफरंट टाईपचे बेसिकली इश्यूज क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. इन जनरल मध्ये व्हायरल इन्फेक्शन जर झालं तर कॉमन सिम्पटम जे असणार आहे ते काय असणार आहे, फिवर. राईट ना. देन त्यानंतर काय असणार आहे, जॉईंट पेन बेसिकली होताना बघायला भेटणार आहे. लिम्फेटिक सिस्टम मध्ये पण इथं काय असणार आहे, इश्यू क्रिएट होताना बघायला भेटणार आहेत. सो समजून घ्या, इतकी डेंजरस आहे ही मॉस्किटो, फिमेल मॉस्किटो. राईट ना. त्यामुळं हा, हो ना, कळलं ना. मग ती म्हणतोय फिमेल मॉस्किटो जे असणार आहे ना, इतकी डेंजरस आहे. सो हिचं नाव असू देत, काय माहिती असायला पाहिजे, एडिस इजिप्ती. समजतंय. अशा अजून दोन बाया आहेत, फिमेल अजून दोन आहेत, त्यांच्याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहे. ही पहिली समजली का, राईट ना. नाव व्हायचं, हा, ही मॉस्किटो काय करायला गेला मेनली, ध्यानात ठेवून घ्या. नाव द सेकंड वन जे एक्झाम्पल येताना बघायला भेटणार आहे ती कोण असणार आहे आपल्या याच्यामध्ये, येस, डेंग्यू. काय असणार आहे, डेंग्यू. एनीबडी इज देअर, चिकनगुनिया डेंग्यूचे पेशंट. चिकनगुनियावाले हात वरती करणार, चिकनगुनिया एक दोन, डेंग्यू वाले योईना बात, मी असो. राईट ना. बरं, डेंग्यूच्या केसमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर इथं आपण म्हणतो की डेंग्यू जर व्हायरल, अजून काही लोकांना माहितीच नाही की डेंग्यू बेसिकली होतोय कसा किंवा कोण मेनली त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एजंट रिस्पॉन्सिबल असणार आहेत. तर समजून घ्या, डेंग्यूसाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे डेंग्यू व्हायरस इज नथिंग बट काय असणार, त्याचं नाव असतंय फ्लेवी अर्बो व्हायरस. हा ऍक्च्युअली काय असणार, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह एजंट येताना बघायला भेटणार आहे. ऍज युजल सिंगल स्टँडर्ड काय असणार आहे, आरएनएचं जेनेटिक मटेरियल येताना बघायला भेटणार आहे. सेम सेम सिच्युएशन मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर याला पण कोणाची गरज आहे का, वेक्टरची. आणि ते वेक्टर ऍज युजल कोण असणार आहे, डेंजरस बाई, फिमेल मॉस्किटो. तिचं नाव काय असणार आहे, ऍडिस इजिप्ती. तर माझं सिंपल साधं म्हणणं काय माहितीये का, एनसीईआरटी तुमच्याकडे आहे 134 पेज नंबर. तर सिंपल साधं चिकन गुनिया आणि जे डेंग्यू जे लिहिलेत ना, त्यांच्यासाठी कॉमन बेसिकली काय करा माहितीये का, एक पर्टिक्युलरली काय लिहून टाका, वेक्टर. त्या वेक्टरचं नाव काय असणार आहे, मॉस्किटो ऍडिस इजिप्ती. आणि की तुम्ही चार्ट वाचाल आणि ते गरजेचंच आहे. बट चार्ट वाचून काढलं तर बेस्टच आहे. बट कधी कधी मोस्टली तुम्ही काय करता माहिती, एनसीईआरटी कडे तुम्ही जास्त लक्ष देता आणि तिथं बेसिकली एनसीईआरटी मध्ये यांच्याबद्दल काहीच इन्क्लूड करून दिलं नाही. सो यू हॅव टू नोट डाऊन द बेसिकली काय असणार आहे, कॉमन एक तुमचा काय असणार आहे त्याच्यामध्ये, येस, वेक्टर. आणि सेकंड थिंग काय असणार त्यांचे, जस्ट व्हायरसेस तुम्ही लिहून टाकले मोर दॅन सफिशियंट, तर तुम्हाला त्याच्यामध्ये हेल्प होऊन जाईल. एनसीईआरटी रीड करता करता तिकडे एकदा ध्यान जर गेलं तर होऊन जाईल. बिकॉज या दोन्ही डिसिजेसचे क्वेश्चन्स येताना बघायला भेटणार आहेत. आता याच्यामध्ये थोडंसं काय करूया, म्हणजे याचे सिम्पटम्स बद्दल डिस्कस करूया. तुम्ही जर का बेसिकली डेंग्यूची जर काही एक्सपिरियन्स केला असेल तर भयानक लेवलला पहिली गोष्ट जी सिम्पटम येते ते असते फिवर. राईट ना. खतरनाक लेवलला फिवर येताना मला इतका फिवर असतोय की बॉडीचे बेसिकली इच अँड एव्हरी मसल्स बेसिकली पेन करताना बघायला भेटणार आहे. एस्पेशली जर घ्यायचं म्हटलं तर बॅक पेन होतंय बघा. कोणी एक्सपिरियन्स केलं तर माझं सिम्पटम सांगत होतो तुम्हाला. खतरनाक लेवलला काय असणार, तुम्हाला बॅक पेन होताना बघायला भेटणार आहे. जॉईंट्स मध्ये लिटरली असं वाटतं की चालायची इच्छाच नाही राहिलेली. आणि एक दोन दिवस हा डेंग्यू फिवर आहे ना, एकदम जबरदस्त लेवलला राहताना बघायला भेटणार आहे. राईट ना. देन त्यानंतर सगळ्यात कॉमन जर बेसिकली याचं सिम्पटम जर घ्यायचं म्हटलं तर बॉडीमध्ये एका सेलचा नंबर कमी होताना बघायला भेटणार. दिस इज नथिंग बट काय असणार आहे, प्लेटलेट्स. आणि या प्लेटलेट जर का कमी जर झाले तर तुम्हाला माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये एक मेकॅनिझम प्लेटलेटच्या मदतीने परफॉर्म होताना बघायला भेटणार. काय असणार आहे, कॉग्युलेशन. कॉग्युलेशन बेसिकली इथं काय असणार आहे, बेसिकली मेकॅनिझम स्टॉप होताना बघायला भेटणार आहे. जर कॉग्युलेशन जर स्टॉप झालं आणि एखादा जर का तुम्ही डेंग्यूच्या पेशंट इकडे तिकडे जर का चालताना कुठे जर धडकला पडला बेसिकली, राईट ना, डोकं बिकं फोडून घ्यायच्या जर का विचारामध्ये असेल किंवा पडला सिंपल सदा, तरी इंटरनल लेवल काय असणार आहे, ब्लड वेसल काय होणार आहे, रप्चर होणार आहे. आणि ब्लड वेसल जर का रप्चर जर झाली तर समजून घ्या बॉडीमध्ये इंटरनल लेवलला काय असणार आहे, ब्लिडिंग होताना बघायला भेटणार आहे. आणि या ब्लिडिंग मुळे पर्सन डेड होताना बघायला भेटणार आहे. So इतका खतरनाक बेसिकली डिसीज आहे. समटाइम बेसिकली काय होऊ शकते, डेथ होऊ शकते. सो जितकं लवकरात लवकर बेसिकली एखादा फिवर 2-3 दिवस जर का तुम्हाला आयडेंटिफाय जर झाला तर माहित असायला पाहिजे, राईट ना, की बाबा आपण इमिजिएटली काय करायला पाहिजे, हे आयडेंटिफिकेशन करायला पाहिजे. तुम्ही टेस्ट करा. इट मे बी टायफॉइड फिवर, इट मे बी मलेरियल फिवर, इट मे बी डेंग्यू, और इट मे बी काय असणार, चिकनगुन्या और कॉमन कोल्डचा बेसिकली फिवर असू शकतो. बट हे कधी आयडेंटिफाय होणार, जोपर्यंत तुम्ही आयडेंटिफाय करत नाही तोपर्यंत. आयडेंटिफिकेशन करणं इट्स मस्ट रिक्वायर्ड. ही कंडिशन तुम्हाला त्याच्यामध्ये सांगून देतोय. सो त्या पॉईंट मध्ये तुम्हाला माहित असेल, काही पेशंट मध्ये तुम्ही जर आयडेंटिफाय केलं असेल तर प्लेटलेट्सचा काउंट लिटरली नॉर्मल किती असतो रे, 1.5 to 3.5, राईट ना, लॅक पर असणार आहे 100 ml.
एमएल मध्ये आपण 100 ml मध्ये सगळ्या व्हॅल्यू आपण डिस्कस केल्या होत्या. सो ही व्हॅल्यू असणार आहे. ही व्हॅल्यू ऑलमोस्ट बेसिकली काय असणार, 20,000 पर्यंत जाताना बघायला भेटणार आहे, 10,000 पर्यंत जाताना बघायला भेटणार आहे. एनिबडी इज देअर त्याच्यापेक्षा किती, 50 पर्यंत कोण आहे का, 50-70 पर्यंत कोणी गेला होता? हा किती झालेला? नाही आठवते, आठवते हा? नाही, एवढं काय बेसिकली सिव्हिअर कंडिशन नाही झालेलं. मग एनिबडी, एनी अदर? किती? 60. बाकी मला माझ्या रिपोर्ट मध्ये किती दाखवलं होतं माहितीये का? 10,000 पर्यंत दाखवलं होतं. 10,000 पर्यंत मला मेनली मेन्शन केलं होतं. फर्स्ट रिपोर्ट ज्यावेळी काढला होता ना, 2023 चा टाइम पिरियड असेल, राईट ना? 10,000 म्हणजे समज काय सिच्युएशन बॉडीवरती, आर्म पिट्सला, या बाजूला चेस्ट वरती काय झालं माहितीये का? असे मला रॅशेस बेसिकली रेड कलरचे दिसत होते, राईट ना? रॅशेस असे बेसिकली येतात बघा, थोडे 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 बेसिकली येतात. आणि देन त्यानंतर ना मग याच्यामध्ये अँटीव्हायरल बेसिकली काय असणार, ड्रग्स असणार आहेत. 2-3 दिवस कंटिन्युअस तुम्हाला काय करावं लागतात, सलाईन लावलेले असतात, राईट ना? आणि कंटिन्युअस त्याच्या बेसिकली सकाळ दुपार संध्याकाळ ते आपला डोस चालूच असतोय. देन त्यानं 3 दिवसानंतर ना लिटरली परत काय केलं माहिती का, ज्यावेळी सोडून दिलं होतं, जावा आता म्हटलं तुमचं तुम्ही आता बघून घ्या काय करायचं काय नाही ते, राईट ना? देन त्यानंतर ना हा सर लिटरली सांगतोय त्या टाइम पिरियड मध्ये 2021-22च्या टाइम पिरियड मध्ये पण व्हॉइस मध्ये पण खूप सारे, म्हणजे आम्ही जिथे राहत होतो ना तिथे खूप सारे असे बेसिकली ड्युटीज डेंग्यूचे बेसिकली शिकार होताना बघायला भेटत होते. त्यांना माहित होतं काय करायचं काय नाही. त्यांनी मला सजेस्ट काय केलं माहितीये का? पहिला ज्यूस बेसिकली सजेस्ट केला, पपईच्या पानांचा बेसिकली ज्यूस. अरे भाई साहब ते काय ज्यूस आहे का? हा तो काय ज्यूस आहे का? अरे लिटरली ते इतकं कडू असतंय का नाही, असं म्हणजे प्यायची इच्छा होत नव्हती. पण ते टॉर्चर असल्यासारखं आठवडाभर होतं. देन त्यानं गुळवेल, गुळवेलचा ज्यूस, अरे किती कडू असतंय ते. हा. देन त्यानंतर काय म्हणजे अनारच्या ज्यूस, ते खा. बर, फ्रुट्स मध्ये खतरनाक खतरनाक जे कधी बेसिकली फ्रूट खाल्ले नव्हते, ड्रॅगन फ्रूट, किवी, हा किवी, करेक्ट ना? असलं काहीतरी खावं लागत आहे भाई साहेब. म्हणजे वर्षभर जेवढे फ्रुट्स खाल्ले नव्हतील का नाही, तेवढ्या आठवड्याभरात मी खाऊन मोकळा झालो असेल, राईट ना? असे डेंजरस कंडिशन त्याच्यामध्ये क्रिएट झाले होते. सो व्हॉट इज दिस म्हटलं, काय काय चाललंय काय हे, राईट ना? तर अशा केसेस क्रिएट होतात कशामध्ये, डेंग्यू मध्ये. सो तुम्हाला असं कोणाला जर वाटत असेल की असलं काय होऊ नये, तर कृपया करून या बाईपासून जरा वाचून राहा. मॉस्किटो बरं का, हिच्यापासून जरा बचके रहो. नाव हिपॅटायटिस बी, याच्यामध्ये काय वेगळं सांगायची गरज नाही, तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. फक्त त्याचं मला काय मेनली मेन्शन करून टाकायचं बघा, जेनेटिक बेसिकली जे इन्फॉर्मेशन ती माहिती असू द्या. बिकॉज एनसीआरटीने याच्याबद्दल काहीच हायलाइट केलेलं नाही, बट हिपॅटायटिस बी बद्दल, अरे लिटरली बाळांनो, लास्ट बेसिकली मी तुम्हाला बेसिकली मज्जा बाराच्या पोरांची सांगितली ना, त्याच्यामध्ये क्वेश्चन होता काय माहितीये का? क्वेश्चन सिंपल सुद्धा होता, की एका साईडला तुम्हाला डिसिजेस दिलेत आणि एका बाजूला त्याचे काय केले माहितीये का, की थेरपेटिक ड्रग्स जे आर्टिफिशियली बनवले ते दिलेले आहेत, राईट ना? सो एका बाजूला काय दिले तुम्हाला, हिपॅटायटिस बी असं लिहिले ना, राईट ना? म्हणजे काय दिले, वॅक्सिन दिले. वॅक्सिनचं नाव काय माहितीये का? हिपॅटायटिस बी वॅक्सिन. आता हा कोणत्या डिसीज साठी युज करणार आहे ते लिहायला पाहिजे ना, बरोबर ना? तर माझं सिंपल सुद्धा म्हणणं आहे, वॅक्सिनेशनच्या केसमध्ये आपण 3 लाईन स्टडी केल्या होत्या, राईट? मला सांगा टेक्निक कोणती होती? रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी, राईट ना? कोणता डिसीज होता? हेपॅटायटिस बी. वॅक्सिनचं नाव काय होतं? हेपॅटायटिस बी वॅक्सिन. आणि मला सांगा अल्टिमेटली आपण कोणाचा युज केला होता? ईस्ट और बॅक्टेरियाचा युज केलेला? अरे सर नो, बॅक्टेरियाचा युज केला होता का नव्हता? केला होता. त्याच्यामध्ये आहे बाळून बॅक्टेरिया और ईस्ट असं देऊन टाकलंय. आता माझं सिंपल सध्या म्हटल्यानंतर ना, इकडं जर का तुम्हाला डिसीज विचारलाय आणि इथं वॅक्सिनचं नाव जर लिहिलंय हिपॅटायटिस, काय लिहिलंय माहितीये का इथं, बी वॅक्सिन असं लिहून टाकलेलं आहे, तर मला सांगा डिसीजचं नाव तुम्ही काय लिहिणार इथे? हिपॅटायटिस बी लिहिणारा, कार्टन लिहिले एड्स. काय म्हणायला पाहिजे सांगा बघू? तू काय लिहिलं का? तर तुझी 12वी नाही त्यामुळे काय लिहिलं नसेल. हा एक नंबर वाचलीस, राईट ना? तर या केसमध्ये लिटरली पोरांनी काय लिहिलं माहितीये का? एड्स लिहिलं. मी म्हंटल, मला जसं वाटलं भाईसाहेब आता मी काय करू. हम्म. तर तुम्ही अशा काय चुका करू नका, कळतंय का? हुशार लेकर ना तुम्ही, समजतं ना? आहो, कोणी काय शिकवलं नव्हतं? तू नव्हतीस त्यावेळी क्लासमध्ये, होतीस का? तरी सांगितलं नव्हतं. हा, तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिल्याचे सांगितले नसतील, बट एनसीआरटीच्या मध्ये कंटेंट दिलं म्हणजे ऑन द वे सांगून गेलो असणार डेफिनेटली. असं थोडी नाही की बेसिकली ते शिकवलेलं नाही. आता मला सांगा एनसीआरटी मध्ये दिले ना, मग गेल्या वर्षी पण 12वीच्या पोरांना मी एनसीआरटी शिकवली, तुम्हाला पण शिकवते, म्हणजे ऑब्व्हियसली तिथे असणारच आहे. मग थेरपेटिक ड्रग्स मध्ये तुम्हाला समजायला पाहिजे की आर्टिफिशियली आपण काय केलं की असे ड्रग्स बनवलेले आहेत. सो ए हिरो, हा, मनानं झालं. अरे जरा डिसेंट, राईट ना? सो ही कंडिशन काय करा की मेनली ध्यानात ठेवून घ्या. प्रॉपर्टी काय करा की या म्हणजे तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. आता महत्वाची गोष्ट, जॉन्टिसचा पेशंट तुम्ही बघितलं का रे कधी?
नाही भेटलेलो जॉन्डिस. अरे कावीळचा पेशंट नाही तुम्ही बघितला? कावीळ कावीळ. डोळे सगळे असे ना ते भूतासारखे एकदम पिवळे होताना बघायला भेटणार आहे. राईट ना. सगळी बॉडी पिवळे पिवळे, एक नंबर पिवळं पिवळं, दोन नंबर पिवळं पिवळं, सगळं पिवळं पिवळं येताना बघायला भेटणार आहेत. राईट ना. नो व्हेरिएशन. सगळं पिवळं पिवळं असतंय. राईट ना. सो त्यांना ठेवून घ्या. ही केस आणि कोणामध्ये होताना बघायला भेटणार आहे? हिपॅटायटिस बी च्या केसमध्ये. राईट ना. तर डिफरन्शिएटच होत नाही. म्हणजे बघा हिपॅटायटिस बी झालेला आहे, त्यात अजून डबल डोस कोणाचा? जॉन्डिसचा. अशा केसेस होताना बघायला भेटणार आहे. लिटरली हे असे डिसीज आहेत. बरं मला सांगा पहिली गोष्ट, त्याच्यामध्ये क्युरेबल आहे का नॉन क्युरेबल आहे? नॉन क्युरेबल आहे. समजून घ्या. तर माझं सिंपल साधं म्हणणं आहे, इन फ्युचरमध्ये ज्यावेळी तुम्ही बेसिकली ऍज अ बिकम डॉक्टर बनाल आणि तुमच्या समोर असे खूप सारे बेसिकली काय असणारे डिसिजेस असणारे इन्फेक्टेड पर्सन तुम्हाला येताना बघायला भेटणार, कंपल्सरी याचं काय करायचं माहिती का? वॅक्सिन लावून टाकून घ्यायचं. राईट ना. वॅक्सिनेशन करून घ्यायचं, स्वतःला पहिल्यांदा सांगून देतोय. तसं एंट्री माराल, पहिलं वॅक्सिनेशन हिपॅटायटिस बीचं घ्या, मग बाकीचे जे काय असेल ते. पण हिपॅटायटिस बी लिटरली सांगायला लागलो, तुम्ही कधी इन्फेक्टेड व्हाल तुमचं तुम्हाला समजणार नाहीये. ऍज तुम्ही एक बेसिकली अशी सिच्युएशन बघा, तुम्ही डॉक्टर लोक करोनामध्ये गेलेले आहेत. समजते ना. डॉक्टर लोक गेलेले आहेत का? त्यांनी त्यांनी बेसिकली दुसऱ्यांना बेसिकली सेव्ह करण्यासाठी, त्यांना वाचवण्यासाठी स्वतःची लाईफ कॉम्प्रोमाइज केली, पण त्या केसमध्ये स्वतः इन्फेक्टेड झालेत. सो अशी केस तुमच्याबरोबर होऊ नये म्हणून माझं सजेशन आहे की तुम्ही जेव्हा कधी बेसिकली असे पेशंट तुम्ही हँडल करायला जाल, स्वतः पहिल्यांदा काय करा की पहिल्यांदा इम्युनाइज करून घ्या. राईट ना. सेकंड थिंग काय असणार की पर्टिक्युलर मलेरिया. पण मलेरिया बद्दल मी आता तुम्हाला टीचिंग नाही करणार आहे, बिकॉज टाइमच्या अकॉर्डिंग तो कम्प्लीट नाही होणार आहे. राईट. येस. अजून एक दोन तीन डिसीज आपण कव्हर करूया, आणि त्यानंतर तुमचे आज डाऊट जे काय असेल ते कव्हर करून घेईन, कारण की आज डाऊट सेशनसाठी नसणार आहे. ओके. क्लिअर करून घेतो. डाऊट काय असेल तर नंतर न विचारा. एक डिसीज आपण कव्हर करून घेऊया. डिसीज मध्ये मेनली मेन्शन करून घ्यायचा आहे तुमचा असणार आहे नेक्स्ट वन, जो की पीवायक्यू आहे, म्हणून तुम्हाला आज मी त्याला जास्त हायलाइट करून देतोय. अमिओबायसिस नावाचा डिसीज आहे बघा. अमिओबायसिस. हाफ अन आवर आपण फर्दर याच्यासाठी घेऊया, डाऊट सेशनसाठी. बघा. देन त्यानंतर ना नेक्स्ट कॅटेगरी जी असणार आहे ती काय करणार आहे, तुम्ही प्रोटोझोअल टाकून घ्या. प्रोटोझोअल डिसीज म्हणून. ना. प्रोटोझोअल इन्फेक्शन. आपण दोन टाईपचे पहिल्यांदा बघितले. बॅक्टेरियल इन्फेक्शन बघितलं, सेकंड व्हायरल इन्फेक्शन बघितलं. नाव थर्ड कॅटेगरी काय असणार आहे? प्रोटोझोअल इन्फेक्शन. आता प्रोटोझोअल इन्फेक्शनच्या केसमध्ये जस्ट 1 मिनिट. 1 मिनिट. द नेक्स्ट वन काय असणार आहे यामध्ये, तुम्ही एक पर्टिक्युलर काय करा माहिती का, डिसीजला इन्क्लूड करून घ्या. फर्स्ट वन जो बेसिकली प्रोटोझोल डिसीज मेनली मेन्शन करून दिला जाणार आहे. आता बघा प्रोटोझोल डिसीज मध्ये आय थिंक मला वाटतं तुम्ही बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये एक डिसीज स्टडी केलेला आहे, स्लिपिंग सिकनेस म्हणून. है ना. ट्रिपेनोसोमा पॅलेडियम दिलाय तुम्हाला यांच्यामध्ये. आता इन जनरल मध्ये याच्याबद्दल माहित असायला म्हणजे तुम्हाला गरजेचं आहे. राईट ना. आता प्रोटोझोल इन्फेक्शन मध्ये अजून एक तुम्हाला डिसीज याच्या दिलाय, तो म्हणजे कोण असणार आहे? मलेरिया. राईट ना. इट इज ऑल्सो काय असणार आहे की प्रोटोझोआ त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून दिलाय प्लाझ्मोडियम. त्याचं काय असणार आहे? इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. मग कॅटेगरीज काय केलं माहिती का, इन्सिडेंट असे वेगवेगळे थोडेसे देऊन टाकलेले आहेत, पण आपल्याला अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. मलेरियाच्या केसमध्ये तुम्ही जस्ट त्याच्यामध्ये पण काय असणार आहे की एक पॉझिटिव्ह एजंट असणार आहे, वेक्टर पण येताना बघायला भेटणार आहे. राईट ना. सेम कंडिशन असणार आहेत, पण त्याचे थोडेसे व्हेरिएशन झालेत ना, ते तुम्हाला मी समराइज करून देईन त्यानंतर ना. बट आता ऑन द वे आपण बेसिकली जे इन्सिडेंट्स त्याला कव्हर करून घेऊया. काय दिले बघा इथे, एक बेसिकली पॉझिटिव्ह एजंटचं नाव दिले, एंट अमिबा हिस्टोलायटिका. कमॉन काय म्हणणार आहे? राईट ना. एंट अमिबा हिस्टोलायटिका. तर हा बेसिकली तुमचा कोण असणार? पॉझिटिव्ह एजंट. आता याच्यामध्ये बेसिकली या पर्टिक्युलरली कॅटेगरी जर पॉझिटिव्ह एजंटची कॅटेगरी तर काय असणार आहे? प्रोटोझोन. एक टाइपचा काय असणार आहे? पॅरासाइट. ऑब्विसली याच्यामध्ये आपला आपण ऍज अ कोण ऍक्ट होणार आहे?
होस्ट म्हणून ऍक्ट होताना बघायला भेटणार आहे. पहिला पॉईंट, जेव्हा कधी बेसिकली आपल्या बॉडीमध्ये एंट अमिबा हिस्टोलायटिका हा प्रोटोझोआ बॉडीमध्ये एंटर करतो, बाय द असणारं कंटॅमिनेटेड फूड, तो एंटर केल्यानंतर ना आपल्या बॉडीमध्ये पहिला जो बेसिकली त्याचा टार्गेट ऑर्गन असणार आहे तो कोण असणार आहे? लार्ज इंटेस्टाईन. क्लॅरिटी येते? आपण पहिला बेसिकली भेटलो होतो कोण? टायफॉइड. त्यासाठी कोण होता? स्मॉल इंटेस्टाईन. इकडे काय झालं? लार्ज इंटेस्टाईन. राईट ना? तर या कंडिशन्सला काय करायचं? मेनली ध्यानात ठेवून घ्या, हे माहित असणं गरजेचं आहे. नाव द सेकंड वन मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर याच्यामध्ये जो डिसीज होता ना त्याला आपण काय मेनली मेन्शन करतोय? अमिओबॅसिस और काय असणार आहे? एस अमिओबिक डिसेंट्री. तर डिसेंट्री बेसिकली आपण अजून एका पर्टिक्युलरली ऑर्गॅनिझम पासून भेटलेत. कोण होता? शिगेला डिसेंट्री. पाहिलं होतं ना? तर तो पण बेसिकली काय असणार? डिसेंट्री कॉज करतोय, बट ते कोणता आहे? बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. आणि हे प्रोटोझोअल. समजते का? हे प्रोटोझोअल असणार आहे. सो हे तुमचे काय असणार? व्हेरिएशन असणं गरजेचं आहे. इथे लिहिलं ना तुम्ही डिसेंट्री बद्दल किंवा लार्ज इंटेस्टाईन 2023 नीट 2023 मेन्शन करून ठेवा. एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह माहित असायला पाहिजे. आता सिम्पटम्स बघा किती खतरनाक लेवलचे असणार आहेत. बॉडीमध्ये ज्यावेळी बेसिकला एंट अमिबा हिस्टोलायटिका एंटर करताना बघायला भेटणार आहे ना बाळांनो, याचा डायरेक्ट अटॅक आपल्या कोणावरती असणार आहे की स्पेसिफिकली लार्ज इंटेस्टाईन वरती. आणि लार्ज इंटेस्टाईनची लिटरली जी लेअर असणार आहे, आता हिस्टोलायटिका, हिस्टो हा वर्ड रिप्रेझेंट कोणाला करतो बाळांनो माहिती का? टिश्यूला. काय असणार आहे? टिश्यू बेसिकली काय असणार आहे याच्यामध्ये तुम्ही बघता. स्टडी ऑफ टिश्यू इज कॉल्ड काय असणार आहे? हिस्टॉलॉजी. राईट ना? हा पॉईंट आपण बेसिकली अर्लियर केसमध्ये डिस्कस केलेला. सो बॉडीची बेसिकली जी काय तुमची गट लाईन असणार आहे, जस्ट लाईक एलिमेंटरी कॅनल जर घ्यायची म्हटली तर एलिमेंटरी कॅनलमध्ये जी इसोफॅगस असणार आहे, स्टमक असणार आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, तर यांची हिस्टोपॅथॉलॉजी तुम्हाला स्टडी करायची असते. राईट ना? की ज्याच्यामध्ये 3 लेअर बेसिकली बनताना बघायला भेटणार. मस्क्युलर लेअर असते, आउटरमोस्ट लेअर आणि इनरमोस्ट लेअर येताना बघायला भेटणार आहे. इनरमोस्ट लेअर डायरेक्ट काय असणार आहे? पर्टिक्युलर तुमच्या फूडच्या बेसिकली कॉन्टॅक्टमध्ये येताना बघायला भेटणार. वेअर इज द काय असणार आहे तुम्हाला पर्टिक्युलरली मायक्रोविला बघायला भेटणार स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, ज्यांचं फंक्शन काय असणार? ऍब्सॉर्प्शन ऑफ फूड मटेरियल. आणि देन त्यानंतर लार्ज इंटेस्टाईन मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर वॉटरचं मॅक्झिमम रिअब्सॉर्प्शन होताना बघायला भेटणार आहेत. हे पॉईंट तुम्हाला त्याच्यामध्ये बेसिक लेवलला माहित असायला पाहिजे. बट ज्यावेळी हा एंट अमेबा हिस्टोलॅटिका बॉडीमध्ये ज्यावेळी एंटर करतो, डायरेक्ट एफेक्ट कोणावरती करणार आहे? तुमच्या स्पेसिफिकली लार्ज इंटेस्टाईन. आणि लार्ज इंटेस्टाईन मध्ये इन्फेक्शन झाल्यानंतर तुमची जी टिश्यू असणार आहे ती बेसिकली डिस्टर्ब होताना बघायला भेटणार आहे, खराब होताना बघायला भेटणार, तिथे इन्फेक्शन होताना बघायला भेटणार आहे. आणि या केसमध्ये एखादा पर्सन राईट ना काय करतो की बेसिकली डिसेंट्रीच्या केसमध्ये जर आला तर लिटरली ज्यावेळी तो पर्टिक्युलर काय करणार आहे? येस, स्टूल पास करायला जाणार आहे. डिसेंट्रीच्या केसमध्ये असं नाही की बाबा की एकदम कॉन्स्टिपेशन सारखे हार्ड बेसिकली निघणार आहेत. काय असणार? लिक्विड बेसिकली फॉर्म निघताना बघायला भेटणार आहे. आणि लिटरली या केसमध्ये इव्हन काय असणार की ज्यावेळी तो प्रेशर क्रिएट करताना बघायला भेटणार आहे, काय सोबतीने जाणार आहे? येस, म्युकस सोबतीने काय असणार तुम्हाला पर्टिक्युलरली? ब्लड बेसिकली जाताना बघायला भेटणार आहे. और इव्हन काय असणार आहे माहिती आहे का? या सिच्युएशन मध्ये थोडासा फोम पण क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. राईट ना? फेस येताना बघायला भेटणार आहे. तर झाग मेनली मेन्शन करू शकतो, फेस येताना बघायला भेटणार म्हणजे स्टूल बरोबर पास होते. बिकॉज ऑफ व्हॉट? ओनली द इन्फेक्शन ऑफ काय असणार आहे? एंट अमेबा हिस्टोलायटिका. इतकं डेंजरस क्रिएट करू शकतो बाळा डिसेंट्री. राईट ना? बघा काय मेनली मेन्शन करून दिले. येस, सिम्टम इन्क्लुडिंग काय असणार आहे? कॉन्स्टिपेशन. राईट ना? समटाइम बेसिकली येताना बघायला भेटणार आहे. और इव्हन काय असणार आहे? ऍब्डोमिनल पेन होताना बघायला भेटणार आहे. और इव्हन काय असणार आहे? क्रॅम्प्स. डिसेंट्रीच्या केसमध्ये खूप सारे बेसिकली पोटामध्ये कळ येताना बघायला भेटणार आहे. तर प्रॉपर्टी मेंटेनेशन केली. स्टूल इव्हन काय असणार आहे? एक्सेसिव्ह अमाऊंट मध्ये म्युकस और काय असणार? ब्लड क्लॉट्स पण बाहेर पडताना बघायला भेटणार आहे. बर, त्याचा बेसिकली जो एक वेक्टर जो मेनली मेन्शन करून दिले ते काय असणार आहे? हाऊस फ्लाय. हा बेसिकली माहित असू द्यात. आपण असं म्हणतो की हाऊस फ्लाय बेसिकली काय? इकडून तिकडून बेसिकली फिरत असे. अरे ही जर खतरनाक लेवलची कोण असणार तुमची? एक पर्टिक्युलरली एक वेक्टर बेसिकली ऍक्ट होताना बघायला भेटणार आहे. ऍस्कॅरिस घ्या, ऍस्कॅरिसिस और इव्हन काय असणार आहे? अमिओबायसिस. दिस डिसीज इज कॉज्ड बाय द काय असणारे वेक्टर कोण असणार तुमची? हाऊस फ्लाय. तर पॉझिटिव्ह एजंट बेसिकली असणारे वेक्टर हे मेनली मेन्शन करून घ्या. वेक्टर साठी आतापर्यंत आय थिंक मला वाटतं आपण किती 3 डिसीज बघितले. पहिला कोणता? चिकनगुनिया. दुसरा डेंग्यू. आणि तिसरा अँटॅमेबा हिस्टोलायटिका. याच्यातून अमिओबायसिस बेसिकली डिसीज बघतोय. क्लॅरिटी इथे याच्यापर्यंत समजतंय? नाव फर्दर कंडिशन काय दिले बघा. अँड सर्व टू काय असणार? ट्रान्समिट द पॅरासाइट फ्रॉम द काय असणार? फिसेस. आता जनरली काय होतं बाळून माहिती का? हे अमिओबायसिस आणि ऍस्कॅरिसिस हे जे डिसीज असणार आहेत कशा प्रकारे बनतात बघा. इन जनरल मध्ये हे जे ऑर्गॅनिझम असणार आहेत स्वतःच्या अराउंड काय करतात? असं टाइपचं एक सिस्ट बनवून टाकतात. काय असणार आहे? सिस्ट. आणि सिस्टच्या आत काय असणार आहे? त्यांच्या पर्टिक्युलरली या टाइपचे असे ऑर्गॅनिझम येताना बघायला भेटणार आहेत. ज्यावेळी एखादा पर्सन फिसेस राईट ना इन जनरल मध्ये काय असणार की खूप प्रेशर वगैरे रेडी झालं तर पूर्वीच्या काळी तुम्ही बघत असाल बघा, घर घर शौचालय नव्हतं. राईट ना? असं काय असणार? एक नदी असणार आहे. काय सर? असा एक ओढा येताना बघायला भेटणार आहे. काय? अरे, नदी असणार आहे. मग पूर्वीच्या काळी मध्ये बेसिकली ओढा घे. साताऱ्यामध्ये असलं कोण नव्हते करत घ्या व्यास. साताऱ्याची नदी त्याला घ्या. मला काय म्हणायचं आहे, नगरच्या बाजूला काय नदी आहे का? नाही ना, तिकडे नदी नाही ना.
कोणती नदी आहे? नगर नगर पारनेर शिरूर त्या साईडला कुठली नदी आहे? घोड नदी. हा का? अरे मला काय सांगायचंय बघा, बरं बरं मला सांगा, तुम्ही जर का लहान नाही तुमच्या वेळी बेसिकली ते ऍड आहेत का? आय डोंट नो बेसिकली शौचालयासाठी असलं टॉयलेटसाठी, घर घर शौचालयासाठी ना खूप साऱ्या बेसिकली ऍड वगैरे क्रिएट केल्या जात होत्या. तर तिथे ज्या कार्टून दाखवा काय तर टुपक पडताना दाखवू का तिथं? एवढं खतरनाक होतं माहितीये का? तर विचार करा, पर्सन जर का या ठिकाणी काय करत नसेल माहितीये का, राईट ना, टॉयलेटला शौचालयाला जर बसला असेल तर या बाजूला काय होणार माहितीये का? काल दाखवलं होतं तुम्हाला हे. हा सांगितलं होतं ना. तर मला काय म्हणते, एका बाजूला ही बाई इथे कपडे धुत्या आणि इकडून बेसिकली टुक 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 करत इकडे चालले आहेत, की बाई इकडे पाण्याचे बेसिकली भरताना, म्हणजे मी जी इमेजेस म्हणजे काय म्हणतोय तुम्हाला, व्हिडिओ ज्या बेसिकली शौचालयासाठी ज्या बायला त्यांना इन्फेक्शन कसं होतं हे जे बघतोय ते जस्ट मी तुम्हाला ड्रॉ करून सांगतोय, बाकी वेगळं काय नाही. आता इमेजिन करा, हा जो पर्सन आहे तो इन्फेक्टेड आहे, राईट ना, इन्फेक्टेड होताना बघायला भेटणार बिकॉज ऑफ वॉट, कशाने? अँड अमिबा हिस्टोलायटिकानं, राईट ना. मग त्याच्या बेसिकली जे स्टूल मध्ये काय असणार आहेत बाळांनो, स्पेसिफिकली हे सिस्ट येताना बघायला भेटणार आहेत. सिस्ट येताना बघायला कोणाचे असणार? अँड अमिबा हिस्टोलायटिकाच्या. त्याच्या अराउंड बेसिकली इतकी प्रोटेक्टिव्ह लेअर असते की बस रे बस. त्यानंतर हे जे काय वॉटर झालं तर कंटामिनेट झालं. आता वॉटर जर का आपण पर्टिक्युलर डायरेक्टली पिण्यासाठी जर युज केलं, और इव्हन काय असणार आहे, हे जर का आपण कुठे झालं फार्म मध्ये जर युज करत असेल, तर ऑब्व्हियसली हे जे काही स्पेसिफिक सिस्ट असणार आहे ते सिस्ट कशामध्ये राहतात माहिती आहे का? ते अल्टिमेटली त्या फॉडर मधून किंवा ते ग्रेन्स मधून पुढे कंटिन्यू राहताना बघायला भेटणार आहे. तुम्हाला असं वाटत असेल की सर एवढ्या लॉंग टाइम साठी ते कसे सर्व्हायव्ह असं राहतात, त्यांचे जे सिस्टम इतकं डेंजरस असतं की नाही बस ते इझिली ब्रेकडाऊन होत नाहीये. त्यासाठी फेवरेबल कंडिशन कुठली माहिती का? एक ह्युमन होस्ट आपल्या बॉडीमध्ये त्याला फेवरेबल कंडिशन भेटते. आणि जशी फेवरेबल कंडिशन भेटते गटमध्ये आल्यानंतर ना, इमिजिएटली काय असणार, सिस्ट ब्रेक होतंय आणि तिथून बॅक्टेरिया जे काय स्पेसिफिकली ऑर्गॅनिझम असतात ते बाहेर पडणार, त्यांचं नंबर ऑफ बेसिकली काय असणार ते वाढवताना बघायला भेटणार आहे. बाहेर कुठेही बेसिकली डॅमेज होत नाहीत, आपल्या बॉडीमध्ये येऊनच त्यांना बेसिकली फेवरेबल कंडिशन बघायला भेटते. सो सगळ्यात बेस्ट आणि फेवरेट जर का होस्ट घ्यायचा म्हटलं या ऑर्गॅनिझमचा तर ह्युमन आहे, राईट ना, इन्फेक्शन कॉज करण्यासाठी. सो प्रॉपर्टीज काय काय थोड्याशा माहित असू द्यात, बट आता सिच्युएशन मध्ये असलं काही होत नाहीत बघा. मोस्ट खूप रेअर बेसिकली अमेबॅसिस और ऍस्कॅरिसिसचे डिसीज तुम्हाला येताना बघायला भेटणार बिकॉज ऑफ वॉट, आजकाल बेसिकली आपण प्रॉपर हायजिनिटी मेंटेन करून ठेवतोय, राईट ना. सो पर्सनल हायजीन किती मॅटर करते तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आता मला वेगळं काय सांगायची गरज नाही. जाऊन आल्यानंतर हात धुणं गरजेचं असतात, राईट ना, सोपने वगैरे. आता तुम्ही त्याच्यामध्ये डेटॉल आणि ते तुम्ही बरं लायबॉयची तरी तुम्ही ऍड बघितले का नाही? अरे काय बघितलेत का नाही तुम्ही ऍड? डेटॉलचे ऍड, लायबॉयचे आहे, तुम्हाला साबण स्लो है, अरे काय बघितलं का नाही ते? तर या केसमध्ये हा हा तर त्या केसमध्ये काय केलं नाही, अशा जाहिराती कशामध्ये याच्यासाठी देताना बघायला भेटणार आहेत. सो मेन काय कंटेंट दिला बघा याच्यामध्ये, ट्रान्समिशन रूट. हो, मला परत सांगावं लागलं वाटतंय. बघा आता आता नाही, आता विचार करा, आता तिनं तिनं आता विचारलेलं तर सांगूनच येतो. आता बघा काय असणार आहे, मोकळं वावर. वावर माहितीये काय असतंय? रान आपलं असतंय, राईट ना. तर एखाद्या पर्सनचं स्वतःच वावर आहे, टेन्शन नाही, पाहिजे तेवढी जागा बेसिकली मोकळी असणार आहे. तर एक पर्सन जर का बसला टुपुक 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 जर का असं बेसिकली जर टाकून दिलं, राईट ना. तर आता इमॅजिन करा, जी काही फ्लाय येताना बघायला भेटणार, हाऊस फ्लाय जी बेसिकली बघायला भेटणार, ती एका ठिकाणी बसत नाही कधी, राईट ना. ती असं बेसिकली उड्या मारतच असते इकडे तिकडे, राईट ना. आता समजा इकडे जर का एखादी हाऊस फ्लाय जर का अशी इथे येऊन बसली असेल, राईट ना, अशी जर का बसली असेल, ती आता बेसिकली काय करणार माहितीये का, याच्यावरती बसली तर हिच्या पायाला काय लागणार आहेत मला सांगा बघू, एकदम तिचे इंटरेस्टिंग फूड मटेरियल सगळं लागलेलं असणार आहेत. आता इथून काय बेसिकली तिथेच बसणार आहे का ती? उडत 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 कुठं जाणार आहे बेसिकली, जे काय आपलं बाहेरचं खाणं पिणं असणार आहे, राईट ना. काय खाणं पिणं बघायला भेटणार आहे हॉटेल्स मध्ये, आपण जे बाहेरचं खाणं पिणं असतं ना, जस्ट लाईक पाणीपुरी, काय राईट ना, समोसा असणार आहे, त्यांना पॅटीस आहे ना त्यांना बघायला भेटणार आहे, राईट ना, स्वीट्स आहे त्यांना बघायला भेटणार आहेत. हा, मेस मध्ये पण राहते का? ठीक आहे. तर असे जे काय जे काय असलं फूड असणार आहे. आता मला सांगा, इथं हे फूड कसं झालं रे? कंटॅमिनेट झालं ना, बिकॉज तिच्या पायावरचे म्हणजे तिने जो केक हॅपी बर्थडे करून आले असणार आहे, तर तिच्या पायावरचे जे काय सगळे तिचे फेवरेट ऑर्गॅनिझम असणार आहे ते कुठे बसले? फूडवर बसले. आता हे जर का फूड आपण डायरेक्टली जर का खात असेल, तर मला सांगा आपल्या बॉडीमध्ये हा अँट अमेबा हिस्टोलायटिका बॉडीमध्ये एंटर केला ना रे. आता एंटर केल्यानंतर त्याचं सिस्ट ब्रेक होणार आहे आणि बॉडीमध्ये एंटर करणार आहे. समजलं मेकॅनिझम कसं आहे? कळलं ना? हा. सिमिलर केसमध्ये कोणाच्या बाबतीत होते? ऍस्कॅरिसिसच्या केसमध्ये पण सेम सिच्युएशन आहे, राईट ना.
सो आता हे डिसीज जास्त बघायला भेटत नाही, त्याचं रिझन मी तुम्हाला क्लिअर करून टाकलेलं आहे. बिकॉज ऑफ व्हॉट, आता प्रत्येक घरामध्ये काय असणार आहे, टॉयलेट तुम्हाला येताना बघायला भेटणार आहेत. नाहीतर तुम्ही बघता आज पण काही मूवी अशी येताना बघायला भेटणार राईट ना. तर या आम्ही गौतमीचा का कुठला तरी बेसिकली मूवी होता बघा, तिच्यामध्ये आहे ना ते हा हा ना, टॉयलेट एक प्रेम कथा घ्या पैसा राईट ना. सासू बेसिकली काय करणार आहे, ते लोटा घेऊन जाताना बघायला भेटणार आहे. तिने त्याच्या सुनाला सांगितलं काय आपलंच वावर आहे जा, राईट ना. तर ती बेसिकली तिथूनच नाही नाही म्हणून चालू करते, घरामध्ये सगळे इश्यू वगैरे क्रिएट होताना बघायला भेटणार राईट ना. सो आहेत खूप सारे बेसिकली असे मूवीज आहेत की ज्याच्यातून काय केलं माहितीये का, की ऍक्च्युअल मध्ये इम्पॉर्टन्स ऑफ पर्सनल हायजीन हे त्याच्यामध्ये काय केलं की इन्क्लूड करून दिलेत. एनसीईआरटीने बेसिकली एका पॅराग्राफ मध्ये दिले आणि मूवीवाले एका 1.5 तासामध्ये तुम्हाला 2 तासामध्ये सांगत असतात राईट ना. 3 तास कशाला एवढं लागत आहे, 2-2.5 तासामध्ये आता होऊन जाते. सो हे प्रॉपर्टी मेनली मेन्शन करून दिलेत. सो अल्टिमेटली पुन्हा एकदा क्लिअर करून टाकतो. कंटेनिंग काय असणार ते, ड्रिंकिंग वॉटर अँड फूड कंटॅमिनेट बाय ते काय असणार आहे, फिकल मॅटर इज काय असणार मेन सोर्स ऑफ द इन्फेक्शन. सो याचं त्याचं काय असणार आहे, ट्रान्समिशन रूट असणार आहे बाळांनो. ट्रान्समिशन रूट काय असणार आहे की स्पेसिफिक एखादं कंटॅमिनेट फूड जर आपण कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, हे जर फिकल मॅटर जे असणार आहेत, स्टूल जे असणार आहेत, त्याच्यामधून काय असणार आहे, हे तुमचे पॉझिटिव्ह एजंट बॉडीमध्ये एंटर करू शकतात आणि त्यानंतर इन्फेक्शन हे असं कंटिन्यू होताना बघायला भेटणार आहे. सो सिम्पल आता बेसिकली काय केलं की क्वेश्चन त्याच्यामध्ये इन्क्लूड करून टाकलेला आहे, समजताय. तर इथे तुमची दुसरी एक कॅटेगरी कव्हर झाली, कोणती, प्रोटोझोअल. सिकल सेल अॅनिमिया जो बेसिकली नाही सॉरी, स्लिपिंग सिकनेस जो बेसिकली मेनली मेन्शन करायचं आहे, त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल तुम्ही तुमच्या या लिस्टमध्ये इन्क्लूड करून ठेवू शकता इव्हन राईट ना. कारण की लिस्ट अल्टिमेटली असणार आहे ओव्हरऑल आपल्या काय असणार आहे डिसिजेस बद्दलची. सो त्या पर्स्पेक्टिव्हने काय करतोय मी तुम्हाला देऊन टाकलेले आहेत नाव. सेकंड वन कॅटेगरी जी मेनली मेन्शन करून दिली ती कोण असणार, ऍस्कॅरेसिस. बट हिला मी एकत्र घेऊन टाकेन बिकॉज ऍस्कॅरेसिस आणि सेकंड वन जो असणार कोणता, फिलारियासिस, यांची एक कॅटेगरी आहे. कोणती कॅटेगरी येणार आहे बघायला भेटणार आहे, हेल्मेन्स. कोणते येणार आहे, हेल्मेन्स. आणि त्यानंतर लास्ट वन कोणती असणार तुमच्या इथं, फंगल राईट ना. तर ते फंगलच्या अकॉर्डिंगली आपण नंतर डिस्कस करू शकतो. बट हे टॉपिक काय करायचं याच्यामध्ये मेनली माहिती असू द्यात. मलेरिया, मलेरिया पण इव्हन तुम्ही त्याच्यामध्ये काय करा डिसीज इन्क्लूड करून टाका. प्रोटोझोल इन्फेक्शनच्या कॉज मध्ये येणार आहे बाळांनो. प्लाझ्मोडियम मीन्स मेनली काय असणार आहे, पॉझिटिव्ह एजंट बघणार आहे आपण याच्यामध्ये काय असणार आहे. अमिबॅसिस हा काय असणार आहे, पॅथोजन बेसिकली तुम्हाला इथे मेनली रिस्पॉन्सिबल आहे. येस, ऍस्कॅरिसिस, बट याच्यामध्ये तो टॉपिक नाही बनत आहे. ठीक आहे, सो आपण इथे थांबूया. डाऊट्स कोणाचे काय असतील आतापर्यंत टीचिंग केलेलं तर तुम्ही विचारू शकता. एक्झामसाठी बेसिकली 2 चॅप्टर मी क्लिअर करून टाकले तुम्हाला. एक तर ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस आणि सेकंड वन काय असणार तुमचा, बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन. सो बघा आता याच्यामध्ये कसं असणार आहे, आज द वेनसडे, देन उद्या थर्सडे सुट्टी आहे राईट ना. फ्रायडेचा एक दिवस भेटतो आणि सॅटर्डेचा एक दिवस भेटतो आपल्याला. सो माझं सिंपल साधं म्हणणं काय माहितीये का, की तुम्ही एक्झाम पर्स्पेक्टिव्ह काय काय प्रिपेअर करायचं तुम्हाला सांगू देतो. कॉमन डिसिजेस मध्ये आपला निमोनिया झाला, कॉमन कोल्ड झाला, टायफॉइड झालेला आहे. मलेरिया तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. ओके, मलेरिया आपला फ्रायडेच्या दिवशी आरामात होऊन जाईल, काय जास्त राहणार नाहीये राईट ना. देन त्यानंतर ना ऍस्कॅरिस येणार आहे, एलिफेंटिसिस असणार आहे, अमेबॅसिस असणार आहे, रिंग वर्म असणार आहे राईट ना. तर कंडिशन बघायला भेटतील. आणि देन त्यानंतर ना नेक्स्ट वन जो दिला ना बाळानो, मेंटेनन्स ऑफ पर्सनल, पेज नंबर 133 राईट ना. तर तिथं जो कंटेंट काय दिलेला असणार आहे, हा एक सिम्पल फॉर्म मध्ये काय केला माहिती आहे का, की तुम्ही ऍक्च्युअल मध्ये या स्पेसिफिक डिसिजेसला ओव्हरकम करण्यासाठी काय काय प्रिकॉशन घेऊ शकता, हे तुम्हाला त्याच्यामध्ये मेनली मेन्शन करून टाकलेत. सो सिंपल सध्या ज्यावेळी तुम्ही एक डिसीज बद्दल डिटेलमध्ये स्टडी करता, तुम्हाला पॉझिटिव्ह एजंट समजला, तुम्हाला पर्टिक्युलर त्याचा ट्रान्समिशन रूट समजला, त्याचे सिम्पटम्स समजले, त्यानंतर ना ऍक्च्युअली त्याच्यामध्ये ट्रीटमेंट काय घ्यायला पाहिजे हे तुम्हाला समजते. मग ऍक्च्युली त्याच्या अगोदरच आपण काय केलं पाहिजे, प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे. सो प्रिकॉशनच्या कन्सर्न मध्ये काय केलं माहिती का, की 133 पेज नंबर आणि त्यानंतर 134 पर्यंत लास्ट पॅराग्राफ जो दिले इथपर्यंत तुम्हाला काय सगळ्यात प्रिकॉशन्स देऊन टाकलेले आहेत. समजतंय, त्याच्यामध्ये काय असणार आहे, प्रिकॉशन्स मेनली इन्क्लूड करून दिलेत. त्यामध्ये एस्पेशली एक जर डिस्कस करायचं म्हटलं तर गॅम्बुशी हा बेसिकली काय असणार आहे बघा, एक तुम्हाला फिशचं नाव दिले बाळानं, गंबोशी हा बेसिकली दिलं ना तुम्हाला याच्यामध्ये. तर तुम्ही टायफॉइड फिवरच्या केसमध्ये एक स्लोगन निघालं होतं माहितीये का, गप्पी मासे पाळा, हिव ताप टाळा. ऐकलंय तुम्ही. अरे हिव ताप म्हणजे कोण, टायफॉइड फिवर. एक सर्टन 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे बाळानो. लिटरली सांगतो, गावागावामध्ये टायफॉइड फिवर याने पर्सन बेसिकली आजारी पडायचं आणि काही मरायची पण. तर त्या केसमध्ये स्लोगन आलं होतं कोणतं, गप्पी मासे पाळा, हिव ताप टाळा. तर गप्पी मासे कोण आहेत, हे गंबुशिया राईट ना. तर बेसिकली काय व्हायचं माहितीये का, फिवर होण्यासाठी पर्टिक्युलरली जे काय बॅक्टेरिया असणार आहेत, इव्हन काय असणार आहे मलेरिया, और इव्हन काय असणार आहे डेंग्यू, तर या केसमध्ये यांचे जे स्पेसिफिक पॉझिटिव्ह एजंट असणार आहे, जसं कोण असणार आहेत, डेंग्यू मध्ये आपण डेंग्यू व्हायरस डिस्कस करतोय,
और इव्हन काय असणार आहे बेसिकली मलेरियासाठी आपण प्लाझ्मोडियम, राईट ना, हे बेसिकली एक्झाम्पल घेतोय. सो ह्या सगळ्यांचा मोस्ट ऑफ द चान्सेस ग्रो होण्याचा जो काय रिजन असणार, एक तर बेसिकली कंटॅमिनेट फूड, दुसरं काय असणार कंटॅमिनेट वॉटर. पावसाच्या दिवसामध्ये वॉटर जर काही ठिकाणी स्टेबल जर झालं तर डेफिनेटली काय असणार, तिथून प्रॉब्लेम क्रिएट होताना बघायला भेटणार, नंबर ऑफ मॉस्किटो त्याच्यामध्ये ग्रो होत आहेत. तर त्या नंबर ऑफ मॉस्किटो ग्रो झाल्यामुळे त्या मॉस्किटोच्या थ्रू तुम्हाला काय असणार, 3 टाईपचे डिसीज, राईट ना. एक बेसिकली जर 4 बेसिकली डिसीज इन्क्लूड करून देतो, मलेरिया, फिलारियासिस, फर्दर असणार तुमचा डेंग्यू, आणि फर्दर काय असणार तुम्हाला यांच्यामध्ये, येस, राईट ना, हे चिकनगुनिया वगैरे तुम्हाला डिसीज होताना बघायला भेटत होते. सो या टाईपचे जे डिसीज असणार त्यांना जर का ओव्हरकम जर का तुम्हाला करायचं असेल तर ऑब्व्हियसली मॉस्किटो तुमचा डेड झाला पाहिजे. आणि मॉस्किटो कुठं पडणार आहे, जिथं पाणी थांबलेलं आहे त्या ठिकाणी, राईट ना. पावसाळ्याचे दिवस तुम्ही होता टायरमध्ये, नारळाच्या कवट्यांमध्ये, और इव्हन काय असणार आहे स्पेसिफिक आपण म्हणू शकतो, एखादा जर का हाऊस असेल पाण्याचा, राईट ना, स्टोअर करून ठेवलं असेल तर त्या ठिकाणी, तर यांचं आपण बेसिकली क्लिनिंग करणं गरजेचं आहे. बट आपण जर का ते क्लीन करत नसेल तर डेफिनेटली काय असणार, इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. मग त्याला ओव्हरकम करण्यासाठी काय युज करतोय आपण, या टाईपचे फिश, गंबुशिया, राईट ना. तर ते बेसिकली तुम्हाला मेनली मिशन करून दिलं, अदर दॅन काहीच नाही. देन त्यानंतर काय असणार आहे तुम्हाला, येस, ऍडिस इजिप्ती बद्दल मी तुम्हाला इथे क्लिअर करून टाकलेलं आहे, त्यांना इव्हन तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. फूड जे असणार आहे त्याला तुम्ही मेंटेन करून ठेवलं पाहिजे, नाहीतर अदरवाईज जे काय हे असणार आहेत हाऊस फ्लाय असतील, और इव्हन काय असणार आहेत आपल्या, येस, रॅट असतील किंवा कॉकरोच असणार आहेत, हे पण मेनली रिस्पॉन्सिबल असतात इन्फेक्शन कॉज करण्यासाठी. या गोष्टींना काय करायचं मेनली ध्यानात ठेवून घ्या. देन त्यानंतर आपली इम्युनिटीचा टॉपिक सगळा कव्हर झालेला आहे, राईट. सो देन त्यानंतर काय असणार आहे बघा, एड्स हा बेसिकली टॉपिक आहे. एड्सचा एक टॉपिक येताना बघायला भेटणार आहे. बट एड्स आणि जो कॅन्सर असणार आहे तो संडेला आपण काय करू शकतो माहिती का, एड्सला घेऊ शकतो, एड्स कव्हर होऊन जाईल. बट एक्झामला एड्स जर टाकायचं म्हटलं तर अवघड होऊन जाईल, राईट ना. सो माझं सिंपल असं म्हणणं काय माहिती का, एड्स आणि कॅन्सर सोडून बाकी सगळे डिसीज एक्झामला असणार आहेत, ठीक आहे. आणि सॅटर्डेला जेवढा वेळ भेटेल ना तेवढ्या वेळेत आपण काय करूया माहिती का, की थोडंसं एड्सचं इंट्रोडक्शन घेऊया, राईट. कारण की तुम्हाला सेल्फ स्टडी मी देतो पण सेल्फ स्टडी तुम्ही करत नाही, तुम्ही कॉमन स्टडी करता, ठीक आहे. सो बघा, ऑलमोस्ट हा टॉपिक इथे संपलेला आहे. नाव द नेक्स्ट वन काय असणार आहे, मेन म्हणजे तुमचा ड्रग्सचा टॉपिक येणार आहे. कॅन्सर झाला की ड्रग्सचा टॉपिक असणार आहे, राईट. ड्रग्स अँड अल्कोहोल अब्युज. सो हा कम्प्लिटली थेरॉटिकली कंटेंट आहे, राईट ना. थेरॉटिकली कंटेंट येताना बघायला भेटणार. सो तो काय असणार आहे, कसं असणार आहे, ते एक्झामच्या पर्स्पेक्टिव्ह आपण नंतर ना बघून घेऊया, ठीक आहे. आता कोणाला काय डाऊट असतील तर ते विचारू शकता. येस.